धावपळीच्या लाईफमध्ये झटपट रेसिपी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. आणि सर्वांनाच अंडा खायला खूप आवडते, पण आज आपण अंडा मसाला बनवणार आहोत. तर मित्रांनो, पूर्ण रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला बनवूया अंडा मसाला. तर सर्वात पहिला मी इकडे अंडी बॉईल करून घेतलेली आहेत. आता त्याला आपल्याला मधून असं चिरायचं आहे. तर मी सुरीने छान एकदम हलगत चिरा, म्हणजे त्याचं एकदम त्याला जास्तही झटका नाही लागला पाहिजे. एकदम हलगत सुरी फिरवा, म्हणजे त्याचे दोन भाग छान होतील, जास्त त्याला असं तुटणार वगैरे नाही. आणि असेच आपल्याला सगळे कापून घ्यायचे आहेत. तर आपण इकडे आता कढई गरम करत ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपण तेल घालून घेतो आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये अंडी फ्राय करायची आहेत. तर तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद, मीठ आणि फक्त मसाला टाकणार आहोत. मसाला पण फक्त एकच, जो म्हणजे घरगुती मसाला. जेव्हा आपण पूर्ण रेसिपी बनवू तेव्हा आपण सगळे मसाले वापरणार आहोत. तर हळद टाकलेली आहे. आता मसाला टाकतो आहे. 1 चमचा थोडंसं मीठ टाकतो आहे, पूर्ण चमचा नाही, अर्धा चमचाच घेतलेला एकदम, कारण आपल्याला मीठ मसाले सगळे नंतर रेसिपी बनवताना टाकायचेच आहेत. आता आपल्याला फक्त इकडे अंडी फ्राय करून घ्यायची आहेत. ती कशी फ्राय करायची मी तुम्हाला दाखवतो. तर इकडे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. मसाला पण मिक्स केला आहे तेलामध्ये. आता आपल्याला जी अंडी आपण कटिंग करून घेतलेली आहेत ती अशी आपल्याला उलटी ठेवायची आहेत. तर एक अंड माझ्याकडनं थोडं उलटं पडलं होतं, ते मी आता सरळ करून घेतलेलं आहे. आणि आता आपली सगळी अंडी खालून फ्राय झालेली आहेत, तर त्यांना आपल्याला सरळ करायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तर मी आता असे अजून एक सोबत चमचा घेतो आहे आणि त्याला असं छानपैकी आहे ना पलटून घेतो आहे. तुम्ही असे सर्व अंडी पलटून घ्यायची आहेत आणि एकदम हळूहळू पलटायची आहेत, कारण ती कशी बॉईल आहेत तर ती पटकन तुटू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला एकदम हलक्या हाताने एकदम याला असं पलटून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही साईडने छान फ्राय झालेले आहेत. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपल्याला पूर्ण रेसिपी बनवायची आहे. तर सगळ्यात पहिला अंडी जी फ्राय झालेली आहेत ती मी इकडे छानपैकी काढून घेतो एका प्लेटमध्ये. तर ही बघा, आपली सगळी अंडी आपण काढून घेतलेली आहेत. आता याच तेलामध्ये मी मिरची आणि लसूणचं सगळ्यात पहिला वाटण टाकतो आहे. आपल्याला हेच तेल यूज करायचं आहे. तर मी इकडे मिरची आणि लसूणचं वाटण घेतलं होतं, ते टाकलेलं आहे. आता याला चांगलं आपण परतून घेऊया. आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल अजून ॲड करायचं आहे, बट कांदा टाकल्यानंतर. आता आपण जसं चांगलं आपण परतून घेऊया आणि मग आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया. कांदासुद्धा मी छान बारीक करून घेतलेला आहे, जसं आपण अंडा भुर्जीसाठी घेतो तसंच बारीक करून एकच कांदा घेतलेला आहे मी इकडे. आता छान तो पण परतून घेऊया, त्यालासुद्धा छान कलर येईल. आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया. एक अंदाजानुसार मी तेल घेतलेलं आहे. आता याला छान परतून घ्या, जेवढं चांगलं परतता येईल तेवढं चांगलं परतून घ्या. आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो घालून घेऊया. टॉमॅटोसुद्धा मी इकडे 3 टॉमॅटो घेतलेले आहेत. बारीक टॉमॅटो होती म्हणून मी 3 घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे मोठे टॉमॅटो असतील तर 2च घ्या. आता आपल्याला छान सर्व परतून घ्यायचं आहे. जसं आपण कांदा चांगला परतून घेतला सेम तसं टॉमॅटोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आता मी छानपैकी इकडे दोन्ही एकमेकांना मिक्स करून परतून घेतो आहे. आणि मग आपल्याला याच्यामध्ये आता मसाले ॲड करायचे आहेत. तर मी तुम्हाला सांगतो मी आता कोणते कोणते मसाले घेतलेले आहेत. सर्वात पहिला आपण छान परतून घेऊया. इकडे सगळ्यात पहिला मी घरचा लाल मसाला घेतलेला आहे. त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिर्चवाला मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे आणि हळद आणि मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण सगळं मिक्स करून याला छानपैकी मिक्स करून घेऊया. मसाला जेवढा चांगला मिक्स करता येईल तेवढा चांगला मिक्स करा, कारण मसाला जर तुम्ही नीट मिक्स नाही केला तर तो एका साईडलाच जास्त बसतो. म्हणून आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला चांगला मिक्स होऊन जाईल. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. पूर्ण 1 ग्लास नाही टाकायचं आहे, फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. तिकडे अर्धा ग्लास मी पाणी घेतलेलं आहे, एकदम नॉर्मली, बस एवढंच आपल्याला टाकायचं आहे. आता याला चांगलंपैकी आपण असं मिक्स करून घेऊया पाण्याला. आणि आता आपल्याला कमीत कमी 6 ते 7 मिनटासाठी आहे ना कांदा टॉमॅटो शिजवत ठेवायचं आहे. आपल्याला अंडी नंतर घालायची आहेत. सगळ्यात पहिलं मी आता याच्यावर झाकण ठेवून याला चांगलं 7 ते 8 मिनटं शिजवून घेतो. उकळ आलेला आहे, झाकण ठेवलेलं आहे आणि 7 मिनटं झालेली आहेत. आणि आपण बघतो आहे छान उकळसुद्धा आलेलं आहे, पाणी थोडंसं आटलेलं आहे आणि एकदम छानपैकी शिजलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, टॉमॅटो आणि कांदा एकदम शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये अंडी घालू शकतो. तर आता आपण जी अंडी फ्राय केलेली आहेत ती अंडी आपण याच्यामध्ये आता घालून घेऊया. तर आपण अंडी आता सगळी याच्यामध्ये घातलेली आहेत. आता आपल्याला परत एकदा छान हळूहळू परतायचं आहे
जास्त नाही, कारण कसं आहे ऑलरेडी ती बॉईल आहेत अंडी, तर ती लगेच तुटून जातील. तर त्याच्याला आपल्याला हळूहळू एकदम हलक्या हाताने तुम्ही एकदम असं खालीवर चांगलं पलटून घ्या. तर आता मी एक एक करून छानपैकी असं नीट सरळ करून घेतो आहे, कारण अंडी वरून शिजलेली आहेत, त्याच्यातलं जे योक आहे ते पूर्ण शिजलेलं आहे, बट जे खालचं आहे ते पूर्ण शिजत नाही फास्ट, त्याच्यामुळे आपण तशी पलटी करून ठेवतो आहे. आणि आपल्याला आता जास्त नाही, फक्त 6 ते 7 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून उकळ द्यायचं आहे आणि आपली रेसिपीकडे रेडी झालेली असेल. तर मी आता झाकण ठेवून देतो आहे, फक्त 6 ते 7 मिनिट आपल्याला वाफेवर ठेवायचं आहे. तर मित्रांनो, फायनली आपली रेसिपीकडे रेडी झालेली आहे. अंडा मसाला आपल्या इकडे तयार झालेला आहे. तर आता आपण याच्यावर मस्त कोथिंबीर टाकणार आहोत, एकदम बारीक कटिंग केलेली कोथिंबीर आहे, ती मस्त मी टाकून घेतो आहे आणि त्यानंतर चपातीसोबत याचा आनंद घेणार आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, अंड्याच्या स्मेलाने मला तर भूक लागलेली आहे, तर मी आता मस्त चपातीसोबत अंडं खाऊन घेतो आहे आणि तुम्ही पण पटापट जा आणि अंडा मसाल्याचा स्वाद घ्या. रेसिपी आवडली असेल तर काय करायचं आहे तुम्हाला माहीत आहे, आणि लवकरात लवकर या रेसिपीला ट्राय करा, म्हणजे तुम्हाला खरोखर या रेसिपीचा आनंद घेता येईल.